भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठ कुटुंब, एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कदमांच्या तिसऱ्या पिढीतला सत्यजित म्हणून माझी ओळख आहे. मला असं वाटतं 2014 साली 2009 ला मतदारसंघात जे बदल झाले, पार्टीचा एक आमदार वाढला पाहिजे या विचाराने आदरणीय चंद्रशेखर पाटील कदम यांनी स्वतःच्या आमदारकीचा ते त्यावेळेस थांबले. लढण्यासाठी इच्छुक आहेत नाहीत पेक्षा आपल्या पार्टीला गरज आहे, एक आमदार वाढला पाहिजे या उद्देशाने ते थांबले आणि स्वर्गीय कर्डिले साहेबांना त्यांनी पार्टीत घेतलं आणि स्वतःच्या जागेवरती त्यांना उमेदवारी आदरणीय मुंडे साहेबांच्या माध्यमातून दिली. त्यानंतरच्या काळामध्ये 2014 ला मी पार्टीकडे इच्छा व्यक्त केली होती की मलाही लढायचंय. पार्टीने त्यावेळेस सांगितलं होतं आपण या वेळेला नाही, यावेळेला कर्डिले साहेबांना उमेदवारी देणार आहोत, आपण 2019 ला विचार करू. त्याप्रमाणे मी कामही करत होतो. 2019 लाही मला पार्टीने थांबवलं. त्यानंतर 2024 लाही मी उमेदवारी पार्टीकडे मागितली होती विधानसभेची, परंतु आदरणीय कर्डिले साहेबांना ही शेवटची टर्म द्यायची आहे हा शब्द मला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आणि एवढी टर्म तू थांबला पाहिजेस हे सांगितलं होतं. जे घडू नये ते दुर्दैवानं कर्डिले साहेबांचं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दुःखद निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली. परंतु एक ज्या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत पार्टी म्हणून, त्या संस्कारांमध्ये अशी काही दुःखद घटना घडल्यानंतर उमेदवारीचा दावा करणं योग्य नव्हतं. त्यामुळे 2026च्या या पोटनिवडणुकीत मी दावा केला नाही. परंतु आता विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीसाठी जे काही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये मीही स्वतः इच्छुक आहे. जर पार्टी एकनिष्ठांचा विचार करणार असली तर त्यामध्ये माझंही नाव आहे आणि एकनिष्ठांपैकीच कुणाला तरी उमेदवारी मिळेल हा विश्वास या निमित्ताने मला वाटतोय.